रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी फ्लॅट तुम्हाला दाखवतो ढोकळी कोलशेत रोडवरती, ढोकळीलाच आहे, जिथे शरदचंद्र पवार नावाचं स्टेडियम आहे। तिथेच एक सप्तश्री हॅबिट्स नावाचं ग्राउंड प्लस 26 माळ्याची बिल्डिंग आहे आणि तिथेच हायर फ्लोअरला एक 2 BHKचा फ्लॅट आहे आणि तोच फ्लॅट जो आहे तर त्याचं बाहेर जाताना हा नॉर्थ ईस्ट असणारा फ्लॅट आहे। बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट असेल आणि आतमध्ये येताना साऊथ वेस्ट फ्लॅट असणारा फ्लॅट आहे। समोर जर बघितलं 2 फ्लॅटचं प्रावधान आहे, ह्या साईडला मात्र एकच फ्लॅट आहे। पलीकडल्या साईडला जर आपण समजा ह्याच्यातनं जर गेलो तर ही लॉबी आहे, लॉबीतनं जर आपण बघितलं तर इकडे ह्या साईडला 3 लिफ्टचं प्रावधान आहे, 1, 2 आणि 3 अशा पद्धतीचं खरं हे सिंगल टावर आहे। म्हणजे खूप बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स वगैरे नाही आहे, स्विमिंग पूल वगैरे इथे नक्कीच नाही येतं, पण खाली जर बघितलं तर गार्डन वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मात्र नक्की दिलेल्या गेल्या। लोकेशनचा जर विचार केला तर कापरोडे जंक्शनपासून 1 किलोमीटर अंतरावरती, ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 ते 5.5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट उपलब्ध असणार आहे। मेंटेनन्स संदर्भातला जर आपण विचार केला तर साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा असेल। कार्पेटचं जर आपण विचार केला तर 650 कार्पेट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असेल। याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल। तर हा जो फ्लॅट आहे ना, हा ह्याचा सगळ्यात पहिला जर तुम्ही बघितला तर एल शेपमध्ये तुम्हाला हॉल मिळेल। हॉल जर तुम्ही बघितलं तर हे जे सोफा, ह्या साईडला एक सोफा ठेवलेला आहे, ह्या साईडला सोफा, इथे एक त्यांनी सेंटर टेबल वगैरे लावलेला आहे आणि मग त्यांनी पलीकडे जर बघितलं तर ह्या समोरच्या साईडला आलं तर इथे त्यांना TV युनिट वगैरे त्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत। नंतर हवा फ्लॅटमध्ये खूप चांगली आहे, कारण साऊथ वेस्ट फेसिंग असल्या कारण हवा ह्या साईडला आपल्याला कंटिन्यू मिळते आणि मग इथे यांनी बाल्कनी दिलेली आहे। ह्या बाल्कनीमधनं भविष्यात येणारं तुम्हाला मेट्रो जंक्शन दिसतंय। अधिक जर आपण ह्या साईडला थोडंसं आलं तर तुम्हाला समोर येऊरचं डोंगर मात्र क्लिअर, गिरनंदानी मॅडोज वगैरे ते सगळं प्रॉपर आणि क्लिअर तुम्हाला तुमच्या घरामधनं घोडबंद रोड ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या नक्की दिसतं। अशा पद्धतीचा खरं तर हा तुमचा हॉल होता। साईज वाईज जर बघितलं तर 650 कार्पेटच्या हिशोबाने ठीकच आहे। आणि जर तुम्ही त्या हॉलमधनं इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला किचन मिळतं। जे किचन आहे ह्या साईडला काही जागा प्लॅटफॉर्म आहे, ह्या साईडला काही प्लॅटफॉर्म आहे। अधिक इकडं जर बघितलं तर स्टोरेजसाठी ऑलरेडी एक जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। अशा पद्धतीचं हे तुम्हाला इकडे आहे आणि इथे पण एक ड्राय बाल्कनीचा स्पेस ऑलरेडी तुम्हाला दिला गेलेला आहे। पण ह्या साईडला पण जरी आपण किचनच्या आलं तर अशा पद्धतीनं हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। लोकेशन चांगलं आहे, इथून भाजीपाला म्हणा, डॉक्टर्स त्या सगळ्या गोष्टी पण जवळ आहे, हॉस्पिटल्स जवळ आहेत, डीमार्ट पण जवळच असणार आहे। शरदचंद्रजी स्टेडियम नावाचा एक प्रकार आहे, तोही तिथे तुम्हाला जवळच आहे। इकडे जर आपण आलो इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक असं प्रशस्त आणि मोठं ह्या साईडला तुम्हाला मिळेल। अधिक वॉशिंग मशीनसाठी मात्र वेगळा एक परत म्हणजे वेगळी जागा मात्र उपलब्ध इथं असणार आहे। तुम्ही इथे कपडे आणि वॉशिंग मशीनचा इकडं सगळं व्यवस्थित करता नक्की येऊ शकता। अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम बाथरूम होतं। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे ह्या घरात आल्यानंतर तुम्हाला इथं परत एक स्टोरेजसाठी एक वेगळी जागा मिळते। आता हे सगळ्यात तात्पुरतं हे सामान त्यांनी खाली आहे सामान, पण त्यांनी वापरात नाही आहे। तर अशा पद्धतीचं परत इथं जागा आहे आणि नंतर तुमचं एक सगळ्यात पहिलेकडं हे कॉमन बेडरूम येतं। हे कॉमन बेडरूम जरी तुम्ही बघितलं त्याच्यात बघू शकता एक बेड लागलेला आहे। बेड लागून पण तुम्हाला जवळजवळ 4 फूट जागा तुम्हाला ह्या साईडला आहे, अधिक 2-3 फूट त्या साईडला आहे। अधिक इकडे कपाटाचं प्रावधान आहे, वरती ACचं प्रावधान आहे। कपाट पण त्यांनी नॉर्मल लावलेलं आहे आणि नंतर इकडे जरी बघितलं तर इथं पण एक स्टँडिंग बाल्कनीचं ऑलरेडी करून ठेवलेली आहे, म्हणजे आहेच ऑलरेडी स्टँडिंग बाल्कनी, तीही तुमची वापरात येणारी स्टँडिंग बाल्कनी। त्याचा व्ह्यू जरी बघितला तर बघा संध्याकाळचं ऊन यायची तयारी चालू झाली। म्हणजे एका साईडला तुम्हाला संध्याकाळचं ऊन मात्र ह्या घरामध्ये, हवा आणि ऊन ह्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं संध्याकाळचं नक्की येऊ शकतं। आणि नंतर जेव्हा आपण ह्या कॉमन बेडरूमच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला शेवटचा आपला मास्टर बेडरूम असणार आहे। ह्या मास्टर बेडरूममध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता हा एंट्री इथून चालू झाल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत असा पॅसेज मिळतो। पॅसेजनंतर इमिडिएटली आलात तर वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इकडे एक मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं ह्या साईडला मिळू शकतं। आणि ह्याच्या आपण बाहेर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एक कपाट ठेवण्यासाठी जागा उपलब्ध आहे। हे कपाट त्यांनी असं म्हणजे मूवेबल आहे, हे असं फिट केलेलं नाही आहे। आणि मग नंतर परत एक बेड लागलेला आहे। मग ह्या बेडच्या ह्या साईडला पण 2-3 फूट जागा आहे, ह्या साईडला 2-3 फूट जागा आहे, अधिक ह्या साईडला जरी बघितलं तर 2-3 फूट जागा आहे। हवा मात्र तुम्ही बघू शकता दुपारची आत्ता 2:30 वाजलेले येतं, पण हवा फ्लॅटमध्ये चांगल्या पद्धतीचे ते पडदा तुम्हाला हलताना दिसतो किंवा हे बघा ह्या ओपन खिडकी असल्या कारणानं। मग इकडे जर आला तर इथे तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी, ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं मात्र कापरोडे जंक्शनचं असणारं जे ठाणा टू कल्याण मेट्रो अधिक मुंबई टू ठाणे मेट्रो
ह्याचं जंक्शन इथं होणार आहे. हे जंक्शन तुमच्या घरामधनं मात्र तुम्हाला प्रॉपर दिसतं. घोडबंदर रोड दिसतो, अधिक येऊरचा डोंगर वगैरे तुम्हाला घरामधनं प्रॉपरली दिसतो. दुसरं कॉम्प्लेक्स वगैरे आजूबाजूचं दिसतं. हे स्टेडियम तुम्हाला शरदचंद्रजी स्टेडियम पवार म्हणतोय, हेही तुम्हाला तुमच्या घरामधनं मात्र प्रॉपर दिसतो. अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHKचा फ्लॅट आहे. आता हे मालक जे आहेत, ह्या मालकांनी आपल्याला आत्ता कोट करताना ह्या घराची किंमत 1,35,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली आहे. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही मिळेल. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आम्ही रोज तुमच्यासमोर रोज काय ना काय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला याच्यातलं एखादं घर आवडेल, त्याच्यातलं मग तुम्ही म्हणता बाबा याच्याबद्दल माहिती घ्याल. तर अशा पद्धतीचं रोज कार्यक्रम चालला आहे. पण त्याच्यासाठी ना आम्हाला ज्यांनी सबस्क्रायबर्स केलेलं नाही त्यांनी कृपा करून थोडं सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून सबस्क्रायबर्सच मी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मला हे कळतं की माझं काम चांगलं होतं आहे, त्याच्यामुळे लोक मला सबस्क्रायबर्स करतात. ह्याच्या पाठीमागे एवढाच उद्देश आहे. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.